हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी SRPF गट क्रमांक 3 याची निवड यादी तसंच प्रतीक्षा यादी त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. या ठिकाणी हे जे तुमच्या समोर PDF आहे, ही PDF असणारी राज्य राखीव बलगट क्रमांक 3 जालना तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केले बाबत. तर आता या ठिकाणी आपण सुरुवातीला ओपन कॅटेगरीची असणारी सिलेक्शन लिस्ट पाहूयात. इथं बघा, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ओपन कॅटेगरी असं लिहिलेलं आहे. तर ओपन कॅटेगरीचा सर्वसाधारणचा कट ऑफ या ठिकाणी आपण पाहूयात. तर ओपन कॅटेगरीचा सर्वसाधारणचा कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला दिसून येतो. इथं 186 मार्कावरचा जो विद्यार्थी आहे तो इथं नन याचा अर्थ आहे जनरल मधून लागलेला आहे. शेवटला इकडे जनरल पण लिहिलेला आहे. म्हणजे ओपनचा जो कट ऑफ आहे हा ओपन सर्वसाधारण 186 वर लागलेला आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी पुढचं असणारं समांतर आरक्षणामध्ये जर बघितलं तुम्ही तर पुढच्या समांतर आरक्षणामध्ये बघा, इथं तुम्हाला पोलीस पाल्य दिसतो. तो असणारा 165 मार्कावर लागलेला आहे. त्याच्यानंतर एक्समॅनचा जो आहे तो 158 वर आहे 69 नंबरला. त्याच्यानंतर 70 नंबरला जो आहे तो ओपन मधून अनाथ 149 मार्कावर लागलेला आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट्समॅनचं इथं संपतात 177 वर ओपन स्पोर्ट्समॅन आहे. प्रकल्पग्रस्त या ठिकाणी 181 मार्कावर आहे. त्याच्यानंतर होमगार्ड पण 181 मार्कावर आहे. त्याच्यानंतर अर्थक्विक अफेक्टेड म्हणजेच भूकंपग्रस्त 180 मार्कावर आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्वसाधारण ओपन तसंच इतर समांतर आरक्षणानुसार कट ऑफ पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर इथं प्रतीक्षा यादी आहे. प्रतीक्षा यादीमधल्या लोकांना एकच सांगणं आहे बाबा की आत्ताच होप सोडू नका, कारण भरपूरशे मुलं असणारे जिल्हा पोलीसला लागल्यानंतर SRPF ची जागा रिकामी करत आहेत. त्याच्यामुळं बरेचसे मुलं या ठिकाणी जे वेटिंगमध्ये आहेत त्यांना पुढे जाऊन असणारं कॉल येईल, मेसेज येईल, त्याचबरोबर ईमेल येईल. या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येणारच आहेत. त्याच्यामुळं होप सोडू नका. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आता आपण पाहूयात. प्रतीक्षा यादीबद्दल मी काही जास्त बोलणार नाही. पुढची कॅटेगरी आहे SC. तर SC सर्वसाधारणचा जो कट ऑफ आहे तो तुम्हाला इथं दिसून येईल. या ठिकाणी हा जो आहे इथला हा 20 नंबरचा 177 मार्कवाला जो आहे तो SC जनरल मधून लागलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर होमगार्ड 170 वर SC. नंतर SC स्पोर्ट्स पर्सन 164 मार्क आहे. SC भूकंपग्रस्त 159 वर आहे. त्याच्यानंतर एक्समॅन हा या ठिकाणी 145 वर आहे आणि पोलीस पाल्य हा 148 वर. हे सर्व SC कॅटेगरीचे असणारे आहेत. सर्वसाधारणचा 177 वर आहे, होमगार्ड 170, स्पोर्ट्समॅन 164, भूकंपग्रस्त 159, पोलीस पाल्य 148 आणि एक्समॅन 145. चला पुढची कॅटेगरी पाहूयात. इथे यांनी वेटिंग लिस्ट दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता. ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. समर्थ अकॅडमी भंडारा हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला पुढची कॅटेगरी ST कॅटेगरी. तर ST कॅटेगरीचा पण सेम असणारा SC कॅटेगरी प्रमाणेच लागलेला आहे. 177 मार्क ST जनरल. त्याच्यानंतर ST प्रकल्पग्रस्त या ठिकाणी पाहू शकता 165 मार्कावर आहे. ST होमगार्ड 163 मार्क या ठिकाणी आहेत. ST स्पोर्ट्समॅन 160, ST पोलीस पाल्य 160. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी पाहूयात आपण आता. इथं वेटिंग लिस्ट आहे परत कॅटेगरीनुसार ST कॅटेगरीची. VJA कॅटेगरी. तर VJA कॅटेगरी सर्वसाधारणचा या ठिकाणी 185 मार्कावर लागलेला आहे. VJA एक्समॅनचा 153 मार्कावर या ठिकाणी लागलेला आहे. तर पुढची कॅटेगरी पाहूयात. पण पुढची कॅटेगरी पाहण्याच्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
कारण तुमच्यासमोर असे व्हिडिओज मी दररोज नेहमी आणत असतो, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. पुढची कॅटेगरी एन टी बी सर्वसाधारणचा या ठिकाणी 183 मार्कावर लागलेला आहे आणि एन टी बी एक्समॅन 137 मार्कावर या ठिकाणी लागलेला आहे. पुढची कॅटेगरी पाहूयात एन टी सी सर्वसाधारण 184 मार्क, एन टी सी एक्समॅन 151 मार्क. पुढची कॅटेगरी पाहूयात एन टी डी. तर एन टी डी सर्वसाधारण या ठिकाणी 186 वर आहे, अनाथचा पण या ठिकाणी 186 वर आहे, एक्समॅनचा 156 वर आहे एन टी डी कॅटेगरी. ठीक आहे, जाऊयात पुढच्या कॅटेगरीकडे. SBC कॅटेगरी सर्वसाधारणच्याच जागा होत्या इथं, त्याच्यामुळे सर्वसाधारण 177 वर आहे. 4 नंबरचा मुलगा 177 मार्क घेऊन लागलेला आहे SBC कॅटेगरी विमाप्रभ. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी पाहूत ओबीसी. तर ओबीसी कॅटेगरी सर्वसाधारण कट ऑफ हा 182 मार्कावर इथं तुम्हाला दिसेल. 32 नंबरला जो मुलगा लागलेला आहे ओबीसी जनरल 182 मार्क. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी पुढचं समांतर आरक्षण जे आहे ते असणारं होमगार्डचं आहे. होमगार्ड या ठिकाणी तुम्हाला 179 मार्कावर दिसतो. तर ओबीसी प्रकल्पग्रस्त 175, ओबीसी स्पोर्ट्समॅन 175, अजून खाली लिस्ट आहे बघा. ओबीसी स्पोर्ट्समॅन 174 वर लागलेला आहे. त्याच्यानंतर ओबीसी भूकंपग्रस्त 166 वर आहे. ओबीसी एक्समॅन फक्त 143. त्याच्यानंतर ओबीसी पोलीस पाल्य, तर ओबीसी पोलीस पाल्य 141 मार्कावर लागलेला आहे. पुढची कॅटेगरी पाहूयात SCBC कॅटेगरी असणारी असेल. तर या SCBC कॅटेगरीमध्ये सर्वसाधारणचा जो कट ऑफ आहे तो सर्वसाधारणचा कट ऑफ या ठिकाणीच थांबतो, 184 मार्कावर लागलेला आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 181 मार्कावर आहे. SCBC स्पोर्ट्समॅन 176 वर आहे. SCBC होमगार्ड 174 वर आहे. SCBC भूकंपग्रस्त 172 वर आहे. SCBC एक्समॅन 154 वर आहे. SCBC पोलीस पाल्य 143 वर आहे. चला पुढची कॅटेगरी पाहूया. त्या ठिकाणी आपण EWS कॅटेगरी असेल. EWS सर्वसाधारणचा जो कट ऑफ आहे तो सर्वसाधारण कट ऑफ या ठिकाणी आहे 179 मार्कावर EWS जनरल मध्ये लागलेला आहे. होमगार्डचा या ठिकाणी 174 मार्कावर आहे. भूकंपग्रस्त 171 मार्क, स्पोर्ट्समॅन EWS 165, पोलीस पाल्य EWS 164, एक्समॅनचा 135 वर EWSचा. तर ही EWS ची असणारी कॅटेगरी होती. शेवटला इथं काय दिलंय बघा, अनाथची वेटिंग लिस्ट वगैरे दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व असणारं गट क्रमांक 3 या ठिकाणी पूर्ण असणारी माहिती पाहिलेली आहे. तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.